हिरा कुठे चालली एवढ्या घाईघुईनं डब्बा घेऊन? रोशनचे बाबा मी शांताबाईच्या वावरात चालली. काय बापा शांताबाईच्या वावरात? तू का पार्टी करायला चालली का? जेवणाचा डब्बा घेऊन चालली? त्या दिवशीच तर तुम्ही चांगल्या फ्रेंडशिप डेची पार्टी केलं, ते मन नाही भरलं का? अजून डबे पार्टी करून राहिल्या तर ते बी वावरात. रोशनचे बाबा मी काही पार्टी करायला नाही चालली. शांताबाईच्या वावरात निंदन आहे, निंदासाठी चालली. हो का? एवढ्या लवकर आली शांताबाईच्या वावरात निंदन? हो, शांताबाई सांगत होती तिच्या पराठीमध्ये खूप तण वाढलं म्हणे, तर निंदन करायचं आहे म्हणे. तर आता 8 दिवसाचं निंदन सांगलंय शांताबाईनं. अहो हिरा काहीतरी जातं दुसऱ्याच्या वावरात, आपल्या वावरात येतं तेच तर खूप आहे. घरीच राहत जाय ना, आपल्या लेकराकडे लक्ष देत जाय ना. आता लेकरं का लहानात का आपले? आज जवान झाले ना, लग्नाचे झाले, पोरगी लग्नाची झाली, पोरगही लग्नाचं झालं. हो हिरा, लग्नाचे झाले म्हणजे त्याच्याकडे विशेष ध्यान द्यावं लागते, माहित नाही का तुले? आता जवान लेकराजवळ का मी बसू राहू का? ते घरी राहतात का? ते तर कॉलेजला जातात ना आपल्या. मी तर दिवसभर एकटी घरीच राहतो ना. नाही बा, लेकरं घरी राहिले असते तर राहिलो असते मी घरी, पण ते घरी राहतच नाही ना. पोरगी आपल्या कॉलेजला जाते, पोरगही कॉलेजला जाते. मग मी काय करू घरी राहू? तर दिवसभर बोर होण्यापेक्षा जातो थोडीशी बायामंदी. असं तर नाही मी सगळे कामधंदे टाकून जातो, सगळे कामं केले, लेकराचे डब्बे केले, तुमच्यासाठी जेवण बनवलं, सगळं करून सरून चाललो ना मी. घरी राहून दिवसभर झोपच काढू का? त्याच्यापेक्षा 4 बायासोबत गेलं कामाले तर 2 पैसेही हातात येते आणि दिवसही कसा कटते काही समजतही नाही. जा बापा हिरा, बेकारच म्हणलो मी ना तुले. तू तर अति हुशार आहेस म्हणा. जा आपला दिवस काटाले जा. हो ना, आता म्हणण्यात याच्यापुढे टोकपीट करायची नाही. जाऊ देत जा मला चुपचाप कामाले. जा ना बापा, गलती केली तुले म्हणून. जा हिरा. हो ना, स्वयंपाक करून ठेवलाय, जेवण करून घे जा. हो आता करा तर लागणच जेवण. आता आपल्या हातानंच घ्या लागन ना जेवण करा लागन. आता तू घरीच नाही तर कोण मला जेवण वाढणार आहे? ताट वाढून ठेवून देऊ का झाकून? घ्यान का मग तुम्ही? राहू दे हिरा, कायले एवढी कष्ट करतं. घेईन ना मी आपल्या हातानं जेवण. जा, तुले वेळ होईन. ठीक आहे, चाललो मी. जा ना तर बापा जा. बेकार आहे बापा ह्या हिराले काही म्हणणं. तिले मी एक शब्द म्हणीन तर ते मला 10 सुनावून जाते. पण करते मात्र ते आपल्या मनाचंच. मी किती काही बोलीन तिले तरी ते आपल्या मनाचंच करते. आता हिराची खुशी कामाले जाण्यातच आहे, तर जाऊ दे. मी तर म्हणलं होतं तिले घरी राहून चांगली आराम करत जा, पण ते ऐकतेच कुठं. सगळ्या बाया जमा झाल्या आणि हिराच नाही आली अजून. तिने कालच सांगलं होतं का बरोबर 10 वाजता इथं हजर राहायचा. 10 वाजून 5 मिनिटं होऊन गेले तरी अजून तिचा पत्ता नाही. हो ना, शांताबाईनं काल हिरा माहिती आहे का म्हणे, मी सगळ्याच्या पहिले येऊन इथं उभी राहीन म्हणे. अजून तिचा पत्ताच नाही. हो शांताबाई, हिरा म्हणे मी सगळ्याच्या पहिले येऊन इथं उभी राहीन म्हणे, पहिला नंबर मारीन म्हणे. तिने नाही पहिला नंबर मारलं, नाही दुसरा नंबर मारलं, सगळ्यात आखरी नंबर मारन ते. हो बापा, आता 10चा टाइम दिला तर बरोबर 10 वाजता यायला पाहिजे होतं ना. आता 10 वाजून 5 मिनिटं होऊन गेले तरी त्या हिराचा पत्ता नाही. बिचारी हे रजनी नवीन पोरगी आहे, तरी ते एका शब्दामध्ये आपल्या टायमावर येऊन गेली. शांतताई, मला वेळेचं खूप महत्त्व आहे. मी बरोबर कुठेही टायमावरच जाते, पण त्या हिराले नाही वेळेचं महत्त्व. काय करता? अरे सगळ्या बायाला वाटते मी सगळ्याच्या मागून आलो वाटते. शांताबाई, मला वेळ तर नाही झालं, मी आले. अहो हिरा, तुला 10 वाजता सांगलो होतं ना, आता पाय 10 वाजून 10 मिनिटं झाले. 10 मिनिटं लेट आली तू. हिरा, तू तर म्हणत होती मी सगळ्याच्या पहिले इथं येऊन उभी राहीन, आणि सगळ्याच्या आखरी आली का? हो हिरा, तुला म्हणली होती मी इथं सगळ्याच्या पहिले येऊन उभी राहीन. मी तरी म्हणलं होतं का पाहूनच कोण येऊन उभं राहते म्हणून पहिले. अहो शांताबाई, मी का नाही लवकरच निघलो होतो, पण काय करतं हे रोशनचे बाबा नाही का मला लेक्चरच द्यायला लागले. आता आत्माराम भाऊ तुला कायचं लेक्चर देत होते? शांताबाई, ते म्हणत होते काय तरी जातं म्हणते कामाले, घरीच राहत जायनं, लेकराकडे लक्ष देत जायनं, असे म्हणत होते. खूप गोष्टी सुनावत होते. मग मी बी चांगली सुनावून आली त्याईले. का हिरा, तू नाही आत्माराम भाऊली सुनावून आली का? पप्पा, मी नाही ऐकत त्याचं. मी नावाची हिरा हो, मी नाही ऐकत कोणाचं. मला जे मनात येते मी तेच करतो. माहिती आहे तुम्हाला सगळ्याले. चला आता इथंच गोष्टी करत बसाल ना, 11 वाजवान का? चला लवकर लवकर, तिकडे मनोजचे बाबा वाट पाहत असतील. हो चला बाई, चला लवकर लवकर चला बरं. चाल बाई शांता, चाल. मनोजचे बाबा म्हणत असतील ना, शांता काही लवकर बाया घेऊन नाहीये. हो शांताबाई, फिकर नको करू. इकडून आपल्याला जायला वेळ होईल ना, तर तिकडून आपण थोडंसं वेळाने येऊन थोडं जास्त काम करून. हो, वेळानं गेलं तर आता वेळानं याच लागन ना. एका बाई पायी वेळ झाला आपल्याला, नाही तर आपण सगळ्याच आलो होतो वेळेवर. हे हिराच्या यानंच वेळ झाला. काय करता? चला बापा पटपट. त्या बाया मनावून उभं राहा. आता मनोजचे बाबाच मला 4 गोष्टी सुनावते. शांते, आता आली का तू बायाला घेऊन एवढ्या वेळानं? अर्धा तासापासून मी तुमची वाट पाहून राहिलो आणि गुंडभर पाणी बी आणून ठेवलं पाणी प्यासाठी, तरी तुमच्या लोकांचा पत्ताच नाही. तुम्हा बायाले का टायमाचं महत्त्व की नाही का? मनोजचे बाबा रागवा नको, थोडासा झाला उशीर.
थोडासा उशीर का? याला थोडासा उशीर म्हणतात? पाय ना, आता 11 वाजून राहिले ना. अजी गंगाराम भाऊ नको बोला शांताबाईले, मायानंच थोडासा वेळ झाला. घ्या लवकर डबे ठेवून द्या आणि पाणी प्या आणि चला लवकर कामाला लागा. शांती लवकर घेऊन ये बायले सोयाबीनच्या झाडाकडे. मी जातो आता तिकडे. हो म्हणते बाबा, जा तुम्ही, येतो आम्ही तुमच्या मागच. पहिले पाणी गिनी पिऊ द्या बाप्पा, मला खूपच ताण लागली. एवढ्या दुरून आलो चालत चालत तर. मग येतो आम्ही पाणी गिनी पेल्यावर. जा गंगाराम बापू जा, येतो आम्ही. चला हो बाय, व्हा ठेवा लवकर डब्यानं पाणी पिऊन घ्या. आपल्याला वेळ झाला तर मनोजचे बाबा खूप खुश जातात. हो शांताबाई, गंगाराम भाऊ तर खूपच खुश जातात. बेकार आहे बापा वेळाने येणं. लवकरच या लागन उद्यापासून. हो शांताबाई, मी बी उद्या लवकरच येईन बापा. आज मापाईच वेळ झाला तुम्हा सगळं येले. चल शांताबाई, चल लवकर जाऊन. गंगाराम भाऊ खूपच खुश जातात. चलो शांताबाई, ठेवून देऊन आपला डब्बा बी. हो पंचफुला, चालणं ठेवून देऊन डब्बा. चाल जाऊन लवकर. शांताताई, कसं निंदा लागते? मला काहीच येत नाही, थोडं सांगा ना मला. पंचफुला, रजनी त्या जवळच आहे ना, तिला सांग बरं कसं निंदायचं तर. हो शांताबाई, सांगतो ना मी रजनीले. रजनी ये इकडे माझ्याजवळ. हो पंचफुला ताई, येतो ना तुमच्याजवळ. हो रजनी, इथं विडा घेऊन ये. पंचफुला ताई, विडा? कोणता विडा? हो त्या हातात नव्हतं का ते, त्याला विडा म्हणतात. हो का, त्याला विडा म्हणतात का? मला वाटलं असंच काही असेल बा. हो रजनी, तो विडा घेऊन ये, त्या विड्यानंच निंदा लागते. त्याला विडा म्हणतात नाही का? पंचफुलाबाई, चांगलं शिकवा रजनीले. नवीन पोरगी आहे बरं, तिला काही येत नाही. ते पहिले कुठं गेलीच नसन, आता पहिल्यांदा आली बिचारी आपल्या संग. तिला का समजणार आहे? अहो हिरा पहिल्यांदा ना आली, ते मागं तुरी लावायला बी आली होती. हो खरं, तुरी लावायला बी आली ती रजनी आपल्यासोबत. मी तर विसरूनच गेलती. तर ते नेहमी येत नाही ना आपल्यासोबत, तर काय तेवढी लक्षातच नाही राहत. आता आपणच येतो नेहमी, तर आपण राहतो एकमेकीच्या लक्षात. रजनी, तो विडा पकड हातात, आणि ते तण आहे ना, तर त्या तणाच्या बुडाशी नाही का विडा लाव. विडा मार तिथं, मग ते तण निघून जाते. फक्त तणच उपड जो रजनी, नाही तर बस पराठीचे झाडच उपडून ठेवून देशील. नाही हिराताई, मला समजते ना, पराठीचे झाड नाही तोडायचे, फक्त तणच तोडायचं. मी तेच तोडणार. हो रजनी, जमून राहिलं ना तुला. पाय बरं, एकच वेळा सांगलं तरी बरोबर त्या लक्षात आहे. बरोबर तू तणच तोडून राहिली, आणि तेही व्यवस्थित तोडून राहिली सगळं. हो पंचफुला, रजनी खूप हुशार आहे. स्वयंपाकात बी ते खूप हुशार आहे. चाय बी मस्त बनवते आणि नाश्ताही मस्त बनवते. ते कोणतेही काम असं मन लावून करते, मग तिला लवकरच जमते. हो खरंच ना, रजनी खूप हुशार आहे. नाही तर आताच्या पोरीले तर वावरातले कामच नाही करता येत. हो आताच्या पोरीले फक्त मोबाईल पाहिजे. मोबाईल घेऊन बसतात दिवसभर. कामं गिमं कुठं पाहू, घरचेच तर कामं नाही करत का वावरात कामाला येतील. रजनीच्या आईवडिलाकडे शेती असन. हो रजनी, ते आईबाबाकडे शेती आहे का? हो हिराताई, आहे शेती, पण बाबा शेती नाही करत. बाबा शाळेमध्ये टीचर आहेत ना, शेती ते ठेक्यानं देतात. हो का रजनी, ते बाबा टीचर आहेत का? मला माहीतच नव्हतं. हो हिरा, रजनी खूप चांगल्या घरातली पोरगी आहे. तिच्या घरचे सगळे सुशिक्षित आहे. तिचे वडील टीचर आहे. शांताबाई, रजनी एवढ्या चांगल्या घरातली पोरगी आहे, मग तिच्या बाबानं ह्या खेड्यातच काऊन दिलं तिले? साधना, रजनीच्या बाबानं पोरगं पाहिलं, घरचे लोक पाहिलं. त्याने पाहिला की लोक चांगले आहे बा. त्यानं खेडं शहर याच्यात काही फरक नाही केला. आता राजन लग्नाच्या पहिले चांगला होता ना, आताही चांगला आहे म्हणा, फक्त मधातच थोडासा बिघडला होता. राजनही चांगला आहे, त्याची आई पण चांगली आहे, चांगले लोक आहात. फक्त तो राजन तो मित्राच्या संगतीत राहून थोडंसं दारू पेत होता. हो पंचफुला, आता तो बिलकुल दारूच नाही पेत बरं. आता चांगला राहते, रोज कामावर जाते. रजनीसोबत बी चांगला राहते, आपल्या आईसोबत बी चांगला राहते, नाही का रजनी? हो काकू, राजनजी आता खूपच सुधारले. आता खूपच चांगले आमच्यासोबत वागतात, रोज कामावर जातात. आत्याबाईसोबत पण चांगले राहतात, माझ्यासोबत पण चांगले राहतात. खूपच सुधारणा झाली त्यांच्यात. आता मी अकाळीसाठी 2 दिवस माहेरी गेली होती ना, तर राजनजीनंच आत्याबाईसाठी 2 टायमांचा स्वयंपाक केला, कामं करत होते. खरंच खूपच सुधारले ते आता. आणि सांगू का शांताताई, ते तर पोळ्यासुद्धा बनवत होते. नाही काही काही माणसं बाई घरी नसली म्हणजे भात न भाजीच बनवतात, पण ते पोळी भाजी भात वरण सगळंच बनवायचे. हो का रजनी? हो म्हणे, असला काकू सांगत होती, राजन मला एकही काम नाही करते म्हणे, झाडू पोचाही करते म्हणे, भांडी घासते म्हणे, न स्वयंपाकही करते म्हणे, मला आयतं ताट वाढून देते म्हणे. वत्सला काकू म्हणे, माई सून जेवढी मला आराम देते म्हणे, आता पोरगही तेवढंच आराम देऊन राहिला. आणि रजनी माहेर गेली तर रजनी, तुझी सासू खूपच तुझी तारीफ करते हो, म्हणते मी खूप नशिबाना म्हणते, मला रजनीसारखी सून भेटली म्हणते. मग ते सून कमी ना पोरगीच जास्त वाटते म्हणते. हो का शांताबाई, आत्याबाई अशा म्हणत होत्या. मलाही त्या सासू कमी आणि आई जास्त वाटतात. पंचफुला, आज तर तू खूपच खुश दिसून राहिली व मनातल्या मनात मस्त गाणं गुणगुणून राहिली. हो शांताबाई, मी खुश आहो, खरंच खूप खुश आहो. मला तर खुशीच्या मारल्यानं नाचूशा वाटत आहे.
काय राज आहे बाबा पंचफुलाबाईच्या खुशीचं, नाही तर कालपर्यंत तर पंचफुलाबाई उदासच राहत होती. हो ना हिराताई, मी नाही ही गोष्ट नोट केली. पंचफुलाबाई आज खूपच खुशीच दिसून राहिले. हो, मी आपण घरून निघलो ना तेव्हाच विचारतं म्हणलं पंचफुलाबाईले, त्या तेव्हाच मला खूप खुश दिसत होत्या. हो पंचफुला, सांग ना त्या खुशीचं कारण. पंचफुला का साक्षी येणार आहे का? ओ शांताबाई, साक्षी नाही येणार आहे. साक्षी म्हणे जोपर्यंत माझं पोरगं 1 वर्षाचं नाही होत म्हणे तोपर्यंत मी काही माहेरी नाही येत म्हणे. मग तू एवढी खुश आहे तर सांग ना त्या खुशीचं कारण. काही सांगून मी नाही राहिली आम्हाला. ओ शांताबाई, काल नाही का शैलेश आला होता. काय म्हणली पंचफुला? शैलेश ते पोरगा आलं होतं त्या घरी? हो शांताबाई, माझं पोरगं आलं होतं काल मा घरी. एकटाच आलता का त्या सुनीलाही घेऊन आलता? ओ शांताबाई, त्यांना सुनील नव्हता आनंद, तो एकटाच आला होता. एवढ्या दिवसाच्या बाद तू त्या घरी आला का म्हणे? तर तू आठवण आलती का त्याने तुला भेटायला आलता का? हो शांताबाई, शैलेश म्हणे आई तुझी खूप आठवण येत होती म्हणे, तर आलो म्हणे भेटाले म्हणे. तो घरी आला ना शांताबाई, काय सांगू, मला खूपच आनंद झाला. मी खूपच खुश आहो कालपासून. हो म्हणा, आता एवढ्या दिवसाच्या बाद ते पोरगं त्या घरी आलं, तू तर खुश होणारच आज. पंचफुला, शैलेश आपल्या बाबासोबत भेटला का? ओ शांताबाई, तो दुपारून आला होता 2 वाजता. त्याचे बाबा कुठे वावरात जाते ना, ते 5-6 वाजता घरी येतात. त्याचे बाबा घरीच नव्हते, तर माझ्यासोबतच भेटला. पंचफुला, शैलेश तुला असाच भेटायला आला होता का कोणत्या कामानं गेला होता? शांताबाई, त्याला माझी आठवण आलती म्हणून तो मला भेटायला आलता. कोणत्या कामानं घेणे आलता, मला भेटासाठी चालतं मा पोरगं. पंचफुला, तुला शैलेशच्या बाबाला सांगली असेल तर खूपच खुश झाले असतील शैलेशचे बाबा. पोरगं एवढ्या दिवसांबा आपल्या घरी आलं, आपल्या मायबापाला भेटायला आलं. हो शांताबाई, सांगलं मी शैलेशच्या बाबाला, शैलेश आलता आपल्याला भेटायला, तर खरंच ते खुशच झालते. चांगलं झालं पंचफुला, खरंच चांगलं झालं ते पोरगं तुलाही भेटायला आलं तर. नाही तू उदास राहत होती, आता त्या चेहऱ्यावर खरंच खूप आनंद दिसून राहिला. हो शांताबाई, खरंच मी खूपच खुश आहो. मग शैलेश मला भेटायला आला तर मला रात्री इतकी चांगली शांत सुखाची झोप लागली. नाही तर मला रोज रात्रीनं झोप नाही आहे हो शांताबाई, पण रात्री मला इतकी सुखाची झोप आली शांताबाई, काय सांगू. मी खूपच खुश आहो. चांगलं झालं बापा, देवाने त्याला थोडीशी बुद्धी दिली आपल्या मायबापाला भेटायची, आपल्या घरी यायची. रजनी, जमून राहिलं का निन्न? हो शांताताई, जमून राहिलं ना. पाबर तुम्ही जमलं का सांगात तुम्हीच. हो रजनी, खरंच जमलं तुला तर. मस्त चकाचक केली तू ना आपली पात. हो शांताबाई, पोरगी खूप हुशार आहे, लवकरच शिकते ते काम. पाय बरं, मागं तुरी लावायला आली ती तर लवकरच 1-1-2 याच्यातच तुरी लावायचं शिकली. आणि आज थोडंसं आपलं पाहून थोडंसं सांगणं तिने तर मस्त निंदून बी राहिली. पाय बरं, एकदम पॉश काम आहे रजनीचं. सकू मावशी, आजकाल तुम्ही शांत काही बोलून नाही राहिल्या? काही नाही व शांता, आज सकाळी नाही का मा पोराचा ना सोनीचा झगडा झाला ना, तर मला कसं तरी उदासच वाटत आहे. हो का सकू मावशी, त्या पोराचा आणि सोनीचा झगडा झाला का? ते झगडतच राहतात का नवरा बायको? शांता, झगडत गी नाही राहत, पण नाही का हे माही सून नाही का खूपच ओलालाय, उठेच नाही लवकर झोपून. मी नाही का डब्बा बनवला त्याच्यासाठी ना, मी ना मासाठी बी बनवला, तरी ते झोपूनच होती. मग तो मा पोरग म्हणे सुनीले, माई आई म्हणे एवढी म्हातारी आहे म्हणे, तरी मासाठी डब्बा बनवते म्हणे, त्याईसाठी आपल्यासाठी बनवलं म्हणे. तुला लाज नाही वाटत का म्हणे, अशी पसरू राहतं म्हणे मसीवानी. तर म्हणून त्या दोघांचा खूप झगडा झाला व शांता. हो का सकू मावशी, तुझी सून एवढी आला आहे आपल्या नवऱ्याचा डब्बाही नाही बनवून दे, आणि तू ह्या वयात आता जेवण बनवतं का, स्वयंपाक बनवतं का, आपल्या पोरासाठी बनवतं ना आपल्यासाठी. बापरे, खूपच नालायक सून आहे व सकू मावशी तुझी. हो ना शांता, खूपच सून भेटली व मला. उठेच नाही व सकाळी 10 वाजते तरी उठेच नाही, आणि रात्री नुसती मोबाईल पाहत बसते. 12-1 वाजतले जागते, सकाळी उठतच नाही. आणि त्या पोरालाही रोज शाळेत नाही पाठवे, त्यालाही आपल्या संग झोपू ठेवते. आणि मग पोरगं कामाला जाते तर त्याला नाही चाय बी बनवून देत, नाही डब्बा बी बनवून देत. मग मला चांगलं नाही वाटते शांता, तर मग मीच त्याच्यासाठी बनवून घेतलं ना, मी ना माईसाठी बनवून घेतलं. त्याला डब्बा बांधून देणार आणि मी नाही आपला डब्बा बांधला आणि इकडे आलो वावरात. हो ना शांताबाई, एवढ्या बाया पाहिल्या, पण सकू मावशीच्या सोनीसारख्या मी ना बायाच नाही पाहिल्या बापा. खूपच चलालाय सकू मावशीची सून तर. हिरा, सगळ्याच्याच नशिबात सुनायचं सुख नाही राहत. हो बापा, मलाही आता तुमच्या लोकांचं पाहून तर मलाही विचार येते. आता मी ह्या वर्षी मा पोराचं लग्न करीन म्हणलं, मला कशी सून भेटते ना का भेटते. तर ते मा हाती जेवण आणून देते का, मलाच त्याच्या हाती जेवण नेऊन द्यावं लागते का? तर हिरा, सून याच्या पहिलेच तू काय सुनीचं टेन्शन घेतं, पोराचं लग्न तर होते, मग पाहिजे सून हातात देते का नाही देते जेवण. तुमच्या लोकांच्या गोष्टी ऐकून तर मला भेवस लागून राहिला बापा, मला कशी सून भेटते काय भेटते. तर खरंच हिरा, चांगलं सोच, चांगलंच होते मग आपल्यासोबत. 2 वाजले, जेवण की नाही करा का? हो का मनोचे बाबा, 2 वाजूनही गेले, आम्हाला काही टाईमच नाही समजला, आम्हाला वाटलं 1 वाजला असन.
हो ना, 2 वाजले म्हणतो मी आवाज द्यायला आलो. मी म्हणलं बायाला भुका की का नाही लागल्या का बापा? शांताबाई, आपण कामही करून राहिलो आणि गोष्टी करून राहिलो, त्याच्यानं काही आपल्याला टाईम समजला नाही. चला आता, चला जेवण करायला जाऊन सगळ्या. हो ना, 2 कसे वाजले काही पताच नाही चाललं. असं वाटलं का आताच बसलो बापा आपण पातीवर. साधना, आपण काम करताना गोष्टी सांगतो ना, म्हणून आपल्याला काम केल्यासारखं बी नाही वाटे ना, टाईम कसा जाते तेही नाही समजत. हो खरंच शांताताई, इकडे वावरात आल्यावर कसा टाईम जाते काही समजत नाही. नाही तर घरी नाही का असलं ना तर कसा दिवसभर असं कामं होऊन जाते, मग दुपारून असं बोर बोर वाटते. लवकर 5ही नाही वाजत, आणि तर वावरात आली तर कसं लवकरच 2 वाजून गेले. खरंच शांताताई, वावरात खरंच खूपच मजा येते. चला बाया, चला लवकर जेवून घ्या. चला सगळ्याजणी, चला जेवण करायला, चला चला जेवण घेऊन. हो चाल शांताबाई, चला आता भूक बी लागली. काही म्हणा, पण वावरात ना जेवाची खूपच मजा येते. कायची भाजी आणली हो कावेरी तू ना? हिरा, मी सुकं बेसन आणलं. भाजीला काहीच नव्हतं ना तर बेसनच बनवलं. कायची भाजी आणली शांताबाई? पंचफुला राधिकांना नाही का आलूचं भरीत केलं होतं, तेच आणलं. तुम्ही ना कायची भाजी आणल्या सकू मावशी? मी ना नाही का कांद्याची चटणीच बनवली. घाईघुईनं का बनवू म्हणलं, कांद्याची चटणीच बनवली ना आणली. मग पोराले डब्यावर कांद्याची चटणीच दिली ती बांधून. हो का सकू मावशी, कांद्याची चटणी पण मस्त खायला लागते. शांताबाई, मला तर खूपच आवडते कांद्याची चटणी. सकुमावशी, द्या बरं मला थोडीशी कांद्याची चटणी. घे ना पंचफुला कांद्याची चटणी, घे. मला तर वावरामध्ये काम करायला खूप मजा वाटते ना, जेवण करायला खूप मजा वाटते. घरी जेवणच नाही करूशा वाटते. घरी ना मी छोट्या छोट्या 2च पोळ्या खाते, आणि वावरात बापरे मी 5 पोळ्या आणल्या. रजनी, आपण वावरात नाही का एकमेकाच्या संगतीनं 4 घात जास्तच खातो. घरी नाही होत तेवढं खाणं. घरी का आपलं मोजकच घेतो ना मोजकच खातो. हो ना, असं मिळून मिसळून जेवण करायला किती चांगलं वाटते. घरी तर कोणी राहतच नाही. पोरगं पोरगी कॉलेजला चालले जाते, आणि हे आमचे घरचे साहेब वावरात जाते, तर मी काय एकटीच राहते. का ते एकटं एकटं जेवणच नाही करूशा वाटत. म्हणून वावरात कसं आपण सगळे मिळून जेवण करतो, एकमेकाच्या डब्यातल्या भाज्या खातो, त्याच्यानं कसं आपले 4 घात जास्तच खाणं होते. घरी काय एकच भाजी राहते आपल्या हातची, ते कधी खाऊशा वाटेन कधी खाऊशाही नाही वाटत. गंगाराम बापू, तुला देऊ का थोडीशी कांद्याची चटणी? हो सकू मावशी, असं तर देऊन दे थोडीशी, मलाही आवडते कांद्याची चटणी. हो सकू मावशी, मनोजच्या बाबाची तर फेवरेट आहे कांद्याची चटणी. त्याला रोजही द्या ना कांद्याची चटणी करून, तरी ते नाही नाही म्हणत. हो का शांताबाई, गंगाराम भाऊला खूपच आवडते कांद्याची चटणी. आणि मग घरचा माणूस कांद्याची चटणी करावं तर का म्हणते, भाजीला काही नाही का म्हणते, कांद्याची चटणी बनवत राहते. ते खातच नाही ते कांद्याची चटणी. हिरा, सगळ्या माणसाच्या खायच्यानं आवडीनिवडी वेगवेगळ्या राहते. कोणाला काय आवडते आणि कोणाला काय आवडते. काही म्हणा शांताताई, मला खूपच मजा येऊन राहिली जेवण करायला. खरंच रजनी त्या घरी नाही येत का जेवण करायला मजा? कावेरी ताई घरी बी येते मला मजा, पण वावरात नाही का खूपच मजा येऊन राहिली. मस्त गोष्टी करून राहिलो, एकामेकाच्या डब्यातल्या भाज्याही खाऊन राहिलो. खूपच चांगलं वाटून राहिलं. मला तर वाटते रजनी कामाला कमी ना डबे खायला जास्तच जाईन आपल्यासोबत वावरात. नाही साधना ताई, मी कामालाही येत जाईन आणि डबाही खायला येत जाईन, दोन्ही काम करायला येत जाईन. सकू मावशी, चटणी तर खूपच टेस्टी आहे. त्या सुनीच्या हातची आहे वाटते, नाही सकू मावशी? कुठं रे बाप्पा, मा सोनीच्या हातचं मला खावाचं सुख आहे. मीनच बनवली होती चटणी. हो का सकू मावशी, तुझ्या हातालाही खूप चव आहे सकू मावशी, खूपच टेस्टी झाली चटणी. खरंच का रे गंगाराम, चांगली झाली चटणी. तर कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या भावांनो आणि बहिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया करून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. चला आता उद्याला भेटूया.